का कवनू एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊनी ठाके। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करत असताना 6व्या अध्यायामध्ये योगाचा विचार सांगितलेला आहे। आपल्या 6व्या अध्यायातील 74 क्रमांकाच्या ओळीचा विचार आज सुरू होणार आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करत असताना हे सांगितलं की आपला उद्धार आपणच करून घ्यायचा आहे। आपण आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत। तेव्हा आपला उद्धार आपण कसा करून घ्यायचा? मग उद्धार आपला जर आपण करून घ्यायचा आहे तर बाकीचं गुरु शास्त्र हे सर्व कशा करताय? त्या शंकेचं उत्तर दिलं की ते सगळे आपल्याला मदत करतात, पण पहिल्यांदा आपण आपलं गुरु झालं पाहिजे। दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले, पण दत्तात्रय महाराज म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा मी माझा गुरु झालो आणि मग मला सगळे गुरु दिसायला लागले। जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपार पण जग गुरु दिसत असे। दत्तात्रय महाराज म्हणतात मला सगळ्या जगात गुरुच दिसायला लागले। का गुरु दिसायला लागले? कारण पहिल्यांदा मी माझा गुरु झालो। आपला आपण गुरु झालो म्हणजे काय? मी असं ठरवलं की आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे। एकदा मनुष्याने ठरवलं आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे तर मग मनुष्य त्या उद्धाराकरता जे करायला पाहिजे ते करत राहतो। कुठे मला हे ज्ञान मिळेल, कसं मला ज्ञान मिळेल अशी तळमळ त्याला लागते। जोपर्यंत ही तळमळ अंतःकरणामध्ये नाही तोपर्यंत त्याला गुरु काही करू शकत नाही, शास्त्र करू शकत नाही आणि देवही काही करू शकत नाही। पण ज्याला तळमळ लागली त्याला सगळे येऊन मदत करतात। हो, अहो स्वप्नात उपदेश केला कोणाला? तुकाराम महाराजांना। तळमळ लागली होती तर गुरूंनी स्वप्नात येऊन उपदेश केला आणि स्वप्नातला उपदेश त्यांनी मानला। हो, आपला खरोखरीचा जागृतीतला उपदेश आपण मानेल की नाही सांगता येत नाही। स्वप्नी मानियेला गुरूचा उपदेश, म्हणून अंतःकरणामध्ये ती तळमळ असावी लागते। कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐशे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे। म्हणून पहिल्यांदा आपण आपला गुरु झालं पाहिजे। भगवान परमात्मा म्हणतात बाबा आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत। आपण जर त्या ठिकाणी आपली इंद्रिय ताब्यात ठेवली, आपलं मन ताब्यात ठेवलं, आपण श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, श्रीगुरूंच्या सानिध्यात सत्संग केला तर आपला उद्धार आपण सहज करून घेऊ शकतो। कारण उद्धार करायचा म्हणजे काय? वास्तविक पाहता उद्धार झालेलाच आहे, भ्रांती घालवायची। आत्म्याने आत्माचा उद्धार करायचा आहे म्हणजे आत्मा हा नित्यमुक्तच आहे। शास्त्र सांगतं बंधा काले पी बंधा भावा। ज्यावेळेस दोरीवर साप दिसतो त्यावेळेस सुद्धा दोरीवर तो नाहीच आहे। ज्यावेळेस बंध असतो त्यावेळेस सुद्धा बंध नसतोच। बंध हा मानलेला आहे का खरोखरीचा आहे?
मानलेलं आहे, आणि मानलेलं जे असतं त्याची निवृत्ती जी असते ती क्रियेने होत नाही, ज्ञानाने होत असते. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात, बाबा तू तुझा उद्धार करून घे. शास्त्राने सांगितलं, गुरुने सांगितलं, सगळं जरी केलेलं असलं, गुरुने उपदेश केला, पुढचं निश्चय कोणाला करायचा आहे? गुरूंनी उपदेश केला आहे. अहो साधू संत गुरु उपदेश करतच राहतात, पण त्यांनी जरी उपदेश केलेला असला तरी तो पुढचा निश्चय जो करायचा आहे तो कोणाला करायचा आहे? तो मला करायचा आहे. कारण मी बंद मानलेला आहे. त्यांनी किती जरी प्रयत्न केला आणि मी जर त्या ठिकाणी माझे डोळे झाकूनच ठेवलेले असतील तर त्या ठिकाणी मला बोध नाही होणार. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं, कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे, की आस्ते आपले डोळे आपण झाकी. प्राप्तीची वेळ असताना सुद्धा त्या निदैवी माणसाने, आपण काल दृष्टांत पाहून आलो, डोळे झाकून घेतले आणि मग त्याला ती प्राप्ती झाली नाही. त्याला असं वाटलं आंधळा मनुष्य कसा चालतो म्हणून आपण बघावं, म्हणून इथं धन पडलं होतं, पण डोळे झाकून चालल्यामुळे धन गेलं. तसं ही मनुष्य देह म्हणजे प्राप्तीची वेळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला खरी प्राप्ती होऊ शकते. खरी प्राप्ती जर काय असेल तर परमात्मा प्राप्ती हीच खरी प्राप्ती आहे, शाश्वत प्राप्ती आहे. बाकी किती प्राप्त केलं तरी प्राप्त करायचं राहून जातं. जे मिळवल्यानंतर मिळवणं संपतं, जे केल्यानंतर करणं संपतं, असा परमात्म्याची प्राप्ती आपल्याला या मनुष्य देहात करता येते. पण ज्ञानोबाराय म्हणतात, मनुष्य आपला स्वतःच शत्रू होतो. याच्याकरता म्हणून पुढचा दृष्टांत दिला आहे आपल्याला. आज पुढची ओळी पाहायची. का कवनू एक भ्रमलेपणे, मी तो नवेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदू अंतकरणे घेऊनी ठाके. कवनी एकू भ्रमलेपणे, कोणी एक पुरुष. ज्ञानोबारायांचा दृष्टांत आहे. आता मनुष्य आपलाच आपण शत्रू कसा होतो हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी 4-5 दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत कोश कीटकाचा दिला. दुसरा दृष्टांत जो आहे आंधळ्या माणसाची हौस ज्याला निर्माण झाली त्याचा दिला. तिसरा दृष्टांत भ्रमलेल्या माणसाचा दिला आहे. चौथा दृष्टांत जो आहे तो पोपटाचा दिलेला आहे. पुढे आपणच आपला वैरी मनुष्य कसा होतो हे समजून सांगण्याकरता. कवनी एकू भ्रमलेपणे, मी तो नवेगा चोरलो म्हणे. एक मनुष्य होता, त्याला भ्रम झाला आणि भ्रम झाल्यानंतर तो स्वतःला विसरला आणि म्हणायला लागला मी चोरलो. होतो भ्रम काय काय माणसाला, कोणाला कशाचा भ्रम होईल, काय भ्रम होईल काय सांगता येत नाही. आणि त्या भ्रमाच्या भारामध्ये त्याला ते काहीच आठवत नाही, मी कोण आहे हे आठवत नाही. असतो रामराव पण तो म्हणतो मी श्यामराव आहे. भ्रम झाला. दुंडा महाराजांनी याच्याकरता एक दृष्टांत सांगितलं आहे, ते सांगतो मी. त्या मोठ्यांच्या तोंडात ते शोभतं, मला एवढं शोभत नाही, पण आता तुम्ही चालवून घ्या. दुंडा महाराजांचा आहे असं समजा. त्यांनी असा दृष्टांत सांगितला. एक मनुष्य असाच होता, भित्रा होता, भ्रमिष्ठ होता. त्यामुळे त्याची पत्नी जी होती ती त्याला कधी बाहेर पाठवत नव्हती. कशाला विनाकारण याला घराबाहेर पाठवायचं, झाकली मूठ 1.25 लाखाची आपली घरात असू द्या. भित्रा मनुष्य फार, आणि त्याला आपोआप भ्रम व्हायचा. काय बोलेल काय सांगता येत नाही. पण एक दिवशी काहीतरी घरामध्ये कार्यक्रम होता. कार्यक्रम असल्यानंतर त्याला त्या पत्नीला स्वयंपाक करायचा होता, पाहुणे येणार होते, पण स्वयंपाकामध्ये काय कमी पडलं. ते दुकानातलं काही सामान असेल, जिरी मोहरी काय, दुसरं कोणच घरामध्ये नव्हतं. तिने आपल्या पतीला सांगितलं, आता आपल्या शेजारीच दुकान आहे, आता एवढं तुम्हाला काम करावं लागेल. जिरी मोहरी काही संपलेली आहे, एवढी दुकानात जाय, पैसे मी तुम्हाला देते, फक्त दुकानदाराला म्हणायचं मोहरी दे आणि घेऊन यायची. तो म्हटला काय हरकत नाही, पण एक लक्षात ठेव, मी आतापर्यंत कधीच घरातून बाहेर गेलेलो नाही. मी जर चोरलो तर, मी जर हरवलो तर. त्याची पत्नी जी होती ती बुद्धिवान होती.
ती म्हटली यांचा काय स्वभाव आहे सगळा मला माहिती आहे. तिने काय केलं, त्याच्या पायामध्ये काळा दोरा बांधला. म्हटली हे बघा, जोपर्यंत हा दोरा आहे तोपर्यंत तुम्ही आहे. या दोऱ्याकडे बघायचं आणि समजायचं मी आहे असा निश्चय करायचा. तुम्ही चोरले जाणार नाही. जा सामान घेऊन या. बसा खाली बाबा, बस. सामान घेऊन या. मग आता तो दुकानामध्ये गेला. दुकानात गेला, नेमकं त्या दुकानात गेला. त्यांनी सांगितलं आपल्याकडे सामान नाही, पलीकडच्या दुकानात बघा. कालच संपलं. त्याच्याकडे गेला. तो म्हटला आणखीन पलीकडच्या दुकानात बघा. असं करता करता त्याला लांब जावं लागलं. लांब गेल्यानंतर तिथे ते साहित्य घेतलं. येत असताना रस्त्यामध्ये तो एक खेळ चालला होता. तो काय गारुड्याचा खेळ असेल, डोंबऱ्याचा खेळ असेल, तो चालला होता. ह्याने कधीच बाहेर पडला नव्हता. गर्दी बघितली नव्हती. बघावं तरी गर्दीत काय चाललं आहे म्हणून आत घुसला. आत घुसल्यानंतर तो खेळ झाला. खेळ संपल्यानंतर सगळे पळायला लागले, निघायला लागले. जाता जाता एका माणसाचा पाय याच्या पायात गुंतला आणि त्याच्या पायातला दोरा तुटला. आता हा सारखा तो खेळ चालू असताना दोऱ्याकडे बघायचा. पत्नीने सांगितलंय दोरा आहे तोपर्यंत तुम्ही आहे, आणि दोरा तुटला का तुम्ही संपले समजायचं, म्हणजे चोरले समजायचं. दोरा गेला कुठे, गेल्यानंतर तिथेच खाली बसला. दोंडा महाराज म्हटले, तो रडायला लागला, मी चोरलो, मी चोरलो. आता वास्तविक पाहता तो चोरलाय का, पण त्याला भ्रम झाला. अर्धा तास झाला, 1 तास झाला, हे का घरी येत नाही. पत्नीच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली असणार पाहिजे. तिला माहिती होतं सगळं. पत्नी जी रस्त्याने निघाली, विचारायला लागली लोकांना की तुम्ही माझे पती पाहिले का. म्हटलं एक मनुष्य भेटला. तो म्हटला रस्त्यात एक मनुष्य मोठ्या मोठ्याने ओरडत होता, मी चोरलो, मी चोरलो असं म्हणत होता. पत्नी म्हटली बस तीच आमची मूर्ती आहे. पत्नी गेली. त्याच्यानंतर तो रडायला लागला, ओरडायला लागला. पत्नी म्हटली काय झालं. अगं मी चोरलो ना म्हणे. आता पत्नी जाताना दोरा घेऊनच गेलेली होती. त्या पत्नीने त्याच्या पायात दोरा बांधला. बांधल्यानंतर म्हणायला लागला मी सापडलो. आता वास्तविक पाहता सापडला, चोरला हा त्याला भ्रम झाला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात का कवनी एकू भ्रमलेपणे मी तो नवे गा चोरलो म्हणे. ऐसा नातीला छंदू अंतकरणे घेऊनी ठाके. एरवी होय ते तेच आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोहे. देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. एरवी होय ते तेच आहे, वास्तविक पाहता तो तोच आहे. पण तोच असताना सुद्धा त्याला भ्रम झाल्यामुळे तो स्वतःला चोरला गेला असा म्हणतो, दुःख करत बसतो. त्याप्रमाणे जीव हा परब्रह्म स्वरूप आहे, नित्य ज्ञान स्वरूप आहे. जन्म मरण कोणताही त्याच्या ठिकाणी नाही. पण भ्रमाने त्या ठिकाणी जीवाने स्वतः त्याला असं वाटतं की मी चोरलो आहे, मी जीव आहे, मी जन्मणारा आहे, मरणारा आहे, सुखी दुःखी होतो. वास्तविक पाहता हे सगळं त्याला जे वाटतं हे कशामुळे वाटलं आहे, भ्रमामुळे वाटलं आहे. भ्रम झालेला आहे त्याला. पहिल्यांदा अज्ञान आणि अज्ञानामुळे भ्रम. अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरोन कीजे पुढे देहोहम ऐसे. ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमाची खूप उदाहरणं दिलेली आहेत. भ्रम म्हणजे काय, ज्याला जे ज्या ठिकाणी नाही ते त्याच ठिकाणी पाहणं आहे. रज्जू पण दिसायला लागला साप, आहे शिंपलं पण दिसायला लागली चांदी. म्हणून जे ज्या ठिकाणी नाही तसं आहे आत्मा, पण दिसायला लागला देह. मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत. अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. शिंपीपण जो हारपे तव तव खरे होय रूपे. दोरी लोपता सापे फार होईजे. शिंपी हरपली म्हणून रूप खरं झालं, दोरी हरपलेली आहे म्हणून त्या ठिकाणी
सापाचं आपल्याला भीती वाटायला लागलेली आहे आणि आत्मस्वरूप हरपलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी जग दिसायला लागलेलं आहे. एरवी होय तो तेच आहे. एरवी जर पाहिलं तर जगत रूपाने सुद्धा परमात्माच आहे, जीव रूपाने सुद्धा परमात्माच आहे, सर्व रूपाने परमात्माच आहे. भ्रम झाला त्याला. भ्रमेन अहम भ्रमेन त्वम भ्रमेन उपासका जनाहा भ्रमेन ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदम जगत असं म्हटलेले. सगळा भ्रमच आहे. म्हणून ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात, एरवी होय तो तेच आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोये. पण काय करणार, तशी बुद्धी होत नाही. एखाद्याला जर म्हटलं तू ब्रह्म आहेस, तो म्हणतो काहीतरी बोलतात. शास्त्र सांगतोय, प्रमाणाने सांगितलंय, वेदाने सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, जीव हा ब्रह्म आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म. तुकाराम महाराज म्हणतात देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही स्वरूपाने देव आहात, सच्चिदानंद स्वरूप आहात. माणसाला ते खरं वाटत नाही. पण एखाद्याला जर म्हटलं तू मूर्ख आहेस, तो विचार करायला लागतो, तो मला मूर्ख का म्हटला. सुतक म्हणता सुतक वाटे, ब्रह्म म्हणता ब्रह्म न वाटे. कारण अनादिकाळचे संस्कार आहेत ते भेदाचे आहेत का अभेदाचे आहेत? भेदाचे संस्कार आहेत, अभेदाचे संस्कार नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात काय करणार, एरवी होय तो तेच आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोय. बुद्धी तशी होत नाही. म्हणून दुर्लभ सांगितली बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धी परमात्म्याकडे जात नाही. बुद्धी बाकीचा सगळा निश्चय करते. आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, मी हे आहे, मी तो आहे, ते आहे, सगळं निश्चय करते. अनात्माकार ती बुद्धी होते. अनात्म्याचा निश्चय करायला ती त्या ठिकाणी जाते. परंतु अनात्म्याचा निश्चय करणारी बुद्धी म्हणजे आपण आपलं शत्रुत्व करणं आहे. आणि जो आत्माकार बुद्धी होईल तो त्याचा मित्र झाला समजायचा, तोच त्याचा बंधू झाला समजायचा. हो, म्हणून सद्बुद्धीचं वर्णन किती केलं. ज्ञानोबाराय म्हणतात ह्या सद्बुद्धीला तुम्ही लहान समजू नका, थेकुटी म्हणू नये. जैशी दीपकळिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी. आणखीन एक हाही दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांना थोडासा कमी वाटला. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं. जैशी ते शुकाचे नि अंग भारे नळिका भोविनिली एरी मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका. वायाची मान पिळी आठवे ही आवळी टिटांतू नळी धरोनी ठाके. मने बांधला मी फुडा ऐश्या भावनेचे आपडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी आदिके. उदाहरण दिलंय. पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. पूर्वीच्या काळामध्ये पोपट पकडण्याकरता ते जे काही लोक होते ते काही यंत्र बनवायचे. यंत्र म्हणजे काय, एक नळी एखाद्या दोरीमध्ये बांधून ठेवायची नळी आणि त्या नळीजवळ एखादं कणीस वगैरे खायला ठेवायचं पक्ष्याला. लांबून पोपटाने ते कणीस पाहिलं, काही खायला पाहिलं की पोपट येतो आणि त्या नळीवर बसतो. आता नळी असते आणि त्याच्या आतमध्ये दोरी असते. पोपट त्या नळीवर बसल्याबरोबर ती नळी फिरते आणि फिरल्यानंतर पोपट आता वर असा बसलेला असतो पण तो उलटा होतो आणि त्याला असं वाटतं आता हे वरचं आकाश दिसायला लागतं. वास्तविक पाहता नळी खालीच बांधलेली असते पण त्याला असं वाटतं फार मोठा आकाश आहे, फार मोठी खोल दरी आहे आणि आपण आता याच्यामध्ये अडकलो. जैशी ते शुकाचेने अंग भारे नळिका भोविन्यली एरी मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका. मनात त्याच्या शंका निर्माण होतात. उडायला पाहिजे तो
पण त्याला शंका निर्माण होते, आपण जर उडलो तर आपल्याला त्या ठिकाणी मरावं लागेल. आता वास्तविक पाहता तो त्याच्यात कोणी त्याला बांधलेला नाही, पण मनामध्ये असलेली त्याची शंका, मनामध्ये असलेली त्याची कल्पना, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. ही कल्पना अशी विचित्र आहे. जीवत्वाची ही कल्पनाच आहे आणि शिवत्वाची हो वास्तविक पाहता एकच परमात्मा आहे, पण त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामुळे जीवाने केलेल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तो पोपट जो असतो तो पोपट आता उडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात त्याला असं वाटतं वायाची मान पिळी, तो तिथं आपली मान पिळतो म्हणजे मी अडकलो. आटुवे हे आवळी, संकोचितपणाने आपलं हृदय त्या ठिकाणी आवळून घेतो. भीती वाटायला लागते त्याला. आता वास्तविक पाहता भीती करण्याचं काहीच काम नाही. आणि टिटांतू नळी धरोनी ठाके, ओरडत ती नळी जी आहे ती चांगली पक्की धरतो पायाने. त्याला कोणी धरलेलं नाही, त्याला कोणती भीती नाही, पण त्याला आता भीती वाटायला लागली, आपण फसलो, आपण अडकलो. आता जर आपण नळी सोडली तर आपल्याला फार मोठा आकाश आहे आणि त्याच्यात पडावं लागेल, दरीत पडावं लागेल आणि आपण मरणार. मने बांधला आम्ही फुडा, ऐशिया भावनेच्या पडे खोडा. मी त्या ठिकाणी बांधलो अशा भावनेच्या खोड्यात पडला. तो पारद्याने खोडा नव्हता लावला, पारद्याने फक्त नळी मोकळी ठेवलेली आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात भावनेचा खोडा आहे, भावनेत अडकलाय. त्याने अशी भावना केली की आपण अडकलो. आणि भावना कल्पना अशी विचित्र असते. सगळं काही जे काही दुःख आहे ते सगळं या कल्पनेचंच दुःख आहे, भावनेचंच दुःख आहे. मुळात जीवत्व हे जर कल्पनेचं आहे तरी तिथून येणारी सगळी दुःख जी काय आहे ती सगळी कल्पनेची आहे. नाथ महाराजांनी उदाहरण आपल्याला सांगितलं आहे, मी मागे एकदा सांगून आलो. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं, दोन मित्र एक आंब्याच्या झाडाखाली बसलेले होते. बसल्या बसल्या एक झोपला, एक जागाच होता. जो झोपलेला होता त्याच्याजवळ एक साप आला आणि त्याच्या पाठीला चावून गेला. आता साप चावल्यामुळे त्याची झोप मोडली. उठला, शेजाऱ्याला म्हणायला लागला, अरे मला काहीतरी चावलं पाठीमागे, तुला बघितलंस का काय चावलं? शेजाऱ्याने बघितलं होतं, पण ते जाताना बघितलं होतं साप चाललाय. आता तो म्हटला, जर याला सांगितलं आपण साप चावला आणि साप जर विषारी नसेल तर विनाकारण मरेल. मग त्याने त्याच्या पाठीला हात लावला आणि एक काढल्यासारखं केलं. म्हटलं काही नाही, काटा मोडला होता, झोप म्हणे. तुम्ही असं करू नका बरं का कोणाला. हे उदाहरण चाललंय आपलं. विषारी साप असला तर विनाकारण तो मरेल बिचारा. आता तो परत झोपला, तो साप काही विषारी नव्हता, त्याला काहीच झालं नाही. 5-6 महिन्यानंतर दोघं परत त्या झाडाखाली बसले, चर्चा सुरू झाली. तो मित्र म्हणायला लागला, अरे तुला माहिती आहे का तू इथं झोपला होता? हो झोपलो होतो. आणि त्यावेळेस मी तुला म्हटलं होतं तुला काटा मोडला होता. हो मोडला होता ना, तू काढला होता काटा. म्हटलं काटा नव्हता, 6 महिन्यांनी बरं का. म्हटलं काय होतं मग? म्हटलं अरे तुला साप चावला होता. मला 6 महिन्यापूर्वी साप चावला असं म्हटल्यानंतर लगेच त्याला घाम आला. घाम नाही आला, पुढं फेस यायला लागला. आता हा जो घाम आला, फेस आला, तो खऱ्या सापाने आणला का कल्पनेच्या सापाने आणला? म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, आता या ठिकाणी या पोपटाला कोणी धरलंय? भावनेचा खोडा पडलाय. मने बांधला मी पुढा, ऐशा भावनेची पडे खोडा, की मोकळ्या पायाचा चवडा गोवे अधिके. मोकळे पाय असतात
आता उडायचं आहे, पण त्या पायाने ती नळी आणखीन जास्त धरतो. दृष्टांत कशा करता सांगितलाय? ऐसा काजे विन आतुडला तो सांगपा काय आणिके बांधिला मग नोसंडी जरी नेला तोडोनी अर्धा. तो पारधी येतो आणि पारधी आल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात ऐसा काजे विन आतुडला, कामाशिवाय त्या ठिकाणी अडकलाय. तो सांगपा काय आणिके बांधला, सांगा त्याला काय दुसरे कोणी बांधलंय का? आओ तो पारधी येतो नेण्याकरता त्या पोपटाला, ज्याने ती नळी लावली होती तो येतो. आता आल्यानंतर सुद्धा तो आल्यावर याने उडायला पाहिजे ना. तो त्याला हात लावतो तरी ते नळी सोडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अर्धा तोडून नेला तरी ती नळी सोडत नाही. म्हणजे एवढी त्याने नळी घट्ट धरली. हे कोणाचं चाललंय? आपलं पोपटाचं. बऱ्याच पोपटांनी नळी धरलेली आहे. ही नळी कोणती? पारधी कोणता? यम नावाचा पारधी आहे. तो येतो. वास्तविक पाहता देह नावाची नळी आहे. आणि या आत्मा हा जो आहे नित्यमुक्त असलेला पोपट आहे, व्यापक असलेला पोपट आहे. पण असं असताना सुद्धा कल्पनेने त्या ठिकाणी या देहामध्ये गुंतलेला आहे. तैसा फळ हेतूचा पांजिरा सांडूनिया धनुर्धरा प्रतिपाकी चिदंबरा गोसावी कान व्हावे. गोसावी आहे, मालक आहे, पण असा असताना सुद्धा तो काय झाला? आता बंधनात अडकला. जीव झाला मी सुखी मी दुःखी. हो, हे सगळं भोगायला लागला. काय कारण? त्याला एकच कारण आहे, त्यांनी कल्पना केलेली आहे. अज्ञानामुळे तो जीवत्व दशेला प्राप्त झालेला आहे. अनेक ठिकाणी हे वर्णन संतांनी केलं आहे. ज्ञानोबारायांनी पाहे पा बंद भावना दृढ 18व्या अध्यायात म्हटलं आहे. नळीवर तो बापुडा काय मोकळी आहे चवडा न ठकेची पुंसा. किंवा तुकोबारायांचं सुद्धा वचन आहे. तुकाराम महाराज अनेक ठिकाणी म्हणतात शुके नळिकेशी गोविले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही. आपलं सामर्थ्य तो विसरून गेला. म्हणून साधू संत जाग करतात. साधू संत आपल्याला सांगतात देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अज्ञान सोडा, कल्पना सोडा. मनोनी आपणया आपण रिपू जेने वाढविला हा संकल्पू. येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून आपणया आपण रिपू, आपणच आपले शत्रू झालेलो आहोत. कारण आपण सगळ्या कल्पना करतो. मी देह आहे ही कल्पना आपली आहे. जन्म मरणाची संकल्पना आपलीच आहे. मी सुखी दुःखी आहे ह्या सुद्धा केलेल्या आपण कल्पना आहेत. आणि म्हणून आपणच आपले शत्रू होतो आणि आपणच आपल्याला दुःखी करून घेतो, आपणच आपल्याला बंधन करून घेतो. म्हणून आपणया आपण रिपू जेने वाढविला हा संकल्प. हा संकल्प ज्यांनी वाढवला. चांगले संकल्प, वाईट संकल्प, हे सगळे संकल्प मनुष्य करतो. वास्तविक पाहता संकल्पामुळेच हे सगळी सृष्टी वाढलेली आहे. संकल्पामुळेच सगळी सुखदुःख आहेत. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषता. कामना सुद्धा सगळ्या वाढतात. कशामुळे? संकल्पामुळे वाढतात.
संकल्पाचे काजे आपे आप वाढिले. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं संकल्पामुळे वाढलं आहे. संकल्प कल्पना ह्या भगवान परमात्म्याने 9व्या अध्यायामध्ये कल्पनावाद सांगितलेला आहे. वास्तविक पाहता ज्ञानोबाराय म्हणतात एरवी भूमी आतुनी स्वयंभ काय घडे गाडगियाचे निगती कोंब परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. कल्पना अखंडी गमती भूते तेच कल्पना सांडोनी पाहे कल्पावया जोगे. आणखीन एक उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे का आरेसा जे आविष्करे ते आपुलेची साचोकारे तेची होती. पडी सादाची प्रत्युत्तरे. आपण एखाद्या डोंगरावर गेलो, डोंगराच्या जवळ गेलो, मोठ्याने हाक मारली, आपण आरे म्हटलं की तिकडून आरे येतं. पूर्वीचे काही लोक जे आहेत ज्यांना हे माहिती नाही त्यांना फसवायचे. बघा पलीकडे एक देव बसलेला आहे, मी आरे म्हटलं की तो आरे म्हणतो, मी लाडू म्हटलं की तो म्हणतो लाडू. लाडू पाहिजे का? लाडू 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 असा आवाज येतो. लाडू पाहिजे म्हणतो, द्यावा इथं लाडू. वास्तविक पाहता ज्ञानोबाराय म्हणतात पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष्करे. हा जो प्रतिसाद आहे त्याच्यात काय, आरशामध्ये काय आहे, ते आपुलेची की साचोकारी तेथेची पहे. आपलंच प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे. हो, त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळं जे आहे ते कल्पना जे सांडे तैशी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावाना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कल्पना नाही, पण कल्पना केली की सगळी भूत पंचमहाभूत आली. तैशी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. आणि ते कल्पना जे सांडे. 9वा अध्याय बघा. मया ततमिदम सर्वम जगद व्यक्तमूर्तीना मत्सानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थिता. भगवान परमात्मा सांगतात ती कल्पना जी आहे त्या कल्पनेमुळे सगळी भूतभावना आहे. कल्पनावाद भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितला. आमचा प्रकृती पलीकडील भावो जरी कल्पनेविन लागसी पाहो तरी मज माझी भूते ही वावो जे सर्व मी म्हणून. तेची संकल्पाची सांज जे लोपे ते अखंडची आहे स्वरूपे जे शंका जात खेवे लोपे सापपन माळेचे. सगळं कल्पनेचं आहे. म्हणून महत्त्वाचं जर काय असेल संकल्प, जेने वाढविला हा संकल्प. ज्ञानोबाराय म्हणतात एर स्वयंबुद्धी म्हणे बापू तो जो नाथिले नेघे. जो स्वयंबुद्धी आहे, स्वयंबुद्धी या शब्दाचा अर्थ आहे ज्याला आत्मबुद्धी आहे, परमात्मबुद्धी आहे, तो मात्र हे नसलेलं घेत नाही असं बाप सांगतो, म्हणजे परमात्मा सांगतो. ज्याला आत्मबुद्धी प्राप्त झाली, परमात्मबुद्धी ज्याला प्राप्त झाली, त्याच्या दृष्टीने मात्र हे काहीच नाही. नाथिले नेगे, नसलेलं तो घेत नाही. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची भीती राहत नाही. तसं परमात्मा स्वरूपाचं एकदा ज्ञान झालं की ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या निवृत्त होतात. हां, तीच ओवी अगोदर सांगितली तुम्ही. फिटे सर्पभासाचा कंटाळा, वा वा तैसा माझेने बोधे टवाळा नागवेजो. माळ हातात घेतल्यानंतर सर्पाची भीती राहील का? माळ कळली, आता सर्पाची भीती नाही.
तसं परमात्म्याचा साक्षात्कार झाला, परमात्मा परमात्मा म्हणून कळला. आता भेद राहिला नाही, संकल्प राहिला नाही, रागद्वेष राहिले नाही, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. म्हणून त्याच्याकरता भगवान परमात्मा सांगतात आपल्याला कोणती साधना केली पाहिजे, तो कशा स्वरूपाचा तो ज्ञानी महात्मा असतो, निष्काम कर्मयोगी असतो. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. सगळ्यात पहिली गोष्ट त्याने आपल्या जीवनामध्ये काय केलेलं असतं, जितात्मनः. आत्मनः जितः, त्याने आत्म्याला जिंकलेलं असतं. आत्मा शब्दाचा अर्थ इथे आहे देह, इंद्रिय, मन यांना जिंकलेलं असतं. त्याच्यानंतर तो प्रशांत असतो. कशामध्ये प्रशांत असतो? शीत उष्ण सुख दुःख मान अपमान याच्यामध्ये प्रशांत आहे. आणि असा जो कोणी असतो परमात्मा समाहिता, त्याने परमात्म्याला आपल्या परमात्मा स्वरूपाची त्याने प्राप्ती करून घेतलेली. परमात्मा त्याच्याजवळच आहे. परमात्म्याचं दृढ अपरोक्ष ज्ञान त्याला झालं आहे. परमात्म्याचा साक्षात्कार त्याला झाला, किंबहुना तो परमात्मा स्वरूप झाला. पहिला शब्द वापरला आहे जितात्मनः, म्हणजे शरीर मन इंद्रिय याने जिंकलेलं आहे. बाकी सगळं जिंकणं सोपं आहे, पण ज्याने हे सगळं जिंकलं, शरीर मन इंद्रिय जिंकलं, त्याने सगळं जिंकलं. जिंकणं या शब्दाचा अर्थ काय? हे आपले शत्रू आहेत का? जिंकायला शत्रू लागतो, तो बलवान लागतो, विरोधी लागतो. तेव्हा ज्ञानोबाराय सांगतात, परमात्मा सांगतो की याने जिंकलंय. हे जर आपल्या हिताच्या विरोधी असतील तर मग त्यांना जिंकावं लागतं. इंद्रियांना जिंकावं लागतं. त्या इंद्रियांना जिंकताना युद्ध करावं लागतं. आपण पाहून आलो, इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. इंद्रिय अशी विचित्र आहेत की किती जरी त्यांना समजवलं तरी तिकडे त्यांचा स्वभाव या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पायी इंद्रियांचा. एरवी तरी अर्जुना मना ते सदा मुठी धरून असती या तीही की जिती कासावितशी. या इंद्रियाची प्रौढी आईशी मंत्रज्ञाते विवसी भुलविका. म्हणून ज्याने जिंकलं, जितात्मनः याने त्यांना जिंकलं. आणि पुढे म्हटलेलं आहे प्रशांतस्य. इंद्रियांना जिंकल्यामुळं आता तो प्रशांत झाला. आता शीत असेल उष्ण असेल, कधी त्या ठिकाणी उन्हाळा येईल, कधी हिवाळा येईल, पण सगळ्यामध्ये तो आता समान वागायला लागला. दैसे हृदय प्रसन्न होय, दुःख कैचे के आहे, आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. शीत उष्ण असेल, सुख दुःख असेल, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयव, अशी त्याची स्थिती होते. कारण सुख आलं तरी अंतकरणाचीच वृत्ती आहे, दुःख आलं तरी अंतकरणाचीच वृत्ती आहे. शरीरवाया अंतकरण. सुख असलं तरी अंतकरणाची वृत्ती आहे, दुःख असलं तरी अंतकरणाची वृत्ती आहे. शीत आलं उष्ण आलं, ह्या सगळ्या मान अपमान, अपमानानंतर होणारी वृत्ती, अपमानानंतर होणारी वृत्ती सगळ्या अंतकरणाच्या वृत्ती आहेत. आणि मी मात्र जसाच्या तसा याचा प्रकाशक आहे, मी याला जाणणार आहे. म्हणून या सगळ्यामध्ये आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये हा राहतो. म्हणून याला प्रशांत म्हटलंय. प्रशांत वेगळा, नुसता शांत वेगळा. काही काही लोक शांत असतात, पण त्यांची शांती कुठपर्यंत असते? जोपर्यंत समोरचा भांडायला येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत दुःख जीवनात येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत द्वंद्व जीवनात येत नाही तोपर्यंत मनुष्य शांत राहतो. द्वंद्व आल्यानंतर अशांत होतो. मग माणसाचं खरं स्वरूप कळतं. ह्याची शांती आहे पण ती तात्पुरती शांती आहे. हा जो महात्मा आहे, हा ज्ञानी महापुरुष आहे, हा प्रशांत असतो.
कुठलाही प्रसंग आला तरी सुद्धा ह्याची शांती जी आहे ती बिघडत नाही. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागोते हारपे ते निवृत्ते शांती पैगा. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो. किती शांती, प्रशांत. एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपण नेहमी सांगतो. महाराजांना क्रोध आणण्याकरता म्हणून एका माणसाला पाठवलं. राग आणा, आम्ही तुम्हाला 1000 रुपये देतो. तो मनुष्य गेला आणि एकनाथ महाराजांच्या पूजेमध्ये महाराज बसलेले असताना चप्पल घालून त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. महाराज म्हणले, अहो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तुम्हाला चप्पल काढायची सुद्धा आठवण राहिली नाही. याला म्हणायचं प्रशांत. यवन अंगावरी थुंकला किती वेळा. आपल्याला बोलणं सहन होत नाही. एकदा थुंकला नाही, किती वेळा थुंकला, 108 वेळा थुंकला. हे बोलणं सोपं आहे, याच्यावर प्रवचन करणं सोपं आहे, पण ते वागणं अनुभवाला येणं अवघड आहे. पण हा महात्मा आहे. ज्ञानोबाराय सांगतात प्रशांतस्य, म्हणून परमात्मा समाहिता. त्यांनी परमात्मा प्राप्त करून घेतला. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. मान असेल अपमान असेल दोन्हीमध्ये सम राहता आलं पाहिजे. तथा मानापमानयो हो सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. ज्ञानोबारायांनी हे सगळं आणले म्हणून मी श्लोकाचा मुद्दाम विस्तार करत नाही, थोडे वव्य होतील आपल्या. ज्ञानोबाराय म्हणतात तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. ज्ञानोबारायांनी जितात्मना शब्दाचं व्याख्यान करत असताना तया स्वांतकरण जिता म्हटलेलं आहे. त्याने काय जिंकलेलं आहे? ज्ञानोबाराय म्हणतात त्याने अंतकरण जिंकलेलं आहे. सगळं जिंकणं सोपं आहे, पण अंतकरण जिंकणं अवघड आहे. जिंकलं या शब्दाचा अर्थ आहे अंतकरण त्याच्या ताब्यात आहे. याचा अर्थ तो काही खात नाही, पित नाही, पाहत नाही असा नाही. अंतकरण म्हणेल तिकडे जात आहे. तो म्हणेल तिकडे अंतकरण जातं, ते म्हणेल तिकडे इंद्रिय जातात, हा त्याचा अर्थ आहे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे, परी तेतीचा सर्वथा नोहे नवल ऐके. म्हणून तया स्वांतकरण जिता, अंतकरण त्याने जिंकलं. सकळ कामोपशांता. जर आता अंतकरण जिंकलेलं आहे तर पुन्हा सकळ कामोपशांता म्हणायचं काय काम आहे? कारण कामना हा अंतकरणाचा धर्म आहे. अंतकरणाला जिंकलं म्हणजे धर्मीला जिंकलंय, आता धर्माला जिंकायची काय गरज आहे? पुन्हा सकळ कामोपशांता म्हणायची काय गरज आहे? पण ज्ञानोबाराय सांगतात जरी अंतकरण जिंकलेलं असलं तरी सुप्त रूपाने काही कामना अंतकरणात बसलेल्या असतात. इंद्रिय जिंकली, मन जिंकलं, आपण म्हणेल त्याप्रमाणे ते वागायला लागले, पण तरी सुप्त रूपाने काही कामना मनामध्ये असतात. जागृतीत नसल्या तरी त्या स्वप्नात अभिव्यक्त होतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात सकळ कामोपशांता. विक्षिप्त करणारे, अशांत करणारा जर काय असेल तर हा काम आहे, कामना आहे. मागे आपला 3ऱ्या अध्यायात हा विषय होऊन गेलेला आहे. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वाराने काय काय करतात. हो, जयासी भुकेलिया आमिषा हे विश्वन पुरेची घासा चाळीत असे. जेने सत्याचा भोगसा काढिला असत्य तृणकुटा भरिला अकृत्य तृणकुटा भरिला दंबो रुडविला जगीही. साध्वी शांती नागवली मग माया मांगी शृंगारिली
आणि ये करवी विटाळविली साधुवृंदे. बाहेर त्या ठिकाणी अंतःकरण जिंकलं तरीसुद्धा मनात असलेल्या ज्या कामना आहेत त्यासुद्धा साधकाचा घात करतात. संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात सकळ कामोपशांता, सगळ्या कामना जो आहेत त्याच्या शांत झाल्या. प्रजहाती यदा कामान आत्मन्येवा तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तो काम सर्वथा जाई. तो म्हणजे कोणता? त्याच्या अगोदरची ओवी, जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकर्ण भरितो परी विषया माझी पतितू, जेने संगे कीजे तो काम. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा स्वरूप आहे, जो सर्वदा नित्य तृप्तो, नित्य तृप्त आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ज्याच्यामुळे तो पतित होतो, जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकर्ण भरितो, जेने पतितू जेने संगे कीजे, ज्याच्यामुळे तो पतित होतो, जीवदशेला येतो, अतृप्त होतो, काम आहे. इच्छा ही कुमारी झाली, मग कामाच्या तारुण्य आली, मग तेने द्वेषेशी मांडिली वराडी. म्हणून तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता. आणि त्या ठिकाणी कामना सगळ्या शांत झाल्या की त्या ठिकाणी परमात्मा परवता दोरी नाही, त्याला परमात्मा दूर नाही. हा परमात्मा स्वरूपच आहे. काम गेला, कामना गेल्या, मनातल्या कामना गेल्या की जीव परमात्मा स्वरूपच आहे, आत्मस्वरूपच आहे. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गच्छती. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, जीही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंतले, ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. अनेक ठिकाणी ज्ञानोबारांनी हे सगळं वर्णन केलंय. सकळ कामोपशांता. म्हणून तैसे संकल्पोनी काढिले जयाचे, मनचे चैतन्य झाले, तेने एकदेशीय परी व्यापले लोकत्रय. ज्ञानोबारांनी याच्याकरता दृष्टांत दिले. जैसा किडाळाचा दोष जाये, तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपे. ज्याप्रमाणे सोन्यामध्ये एक हिनकस धातू असतो, त्याला किडाळ असं म्हणतात. वास्तविक पाहता सोनं हे सोनंच आहे, पण किडाळ आलं की ते अशुद्ध होतं. त्या सोन्याचे दागिने तयार करण्याकरता त्याच्यात काहीतरी अशुद्धी मिसळावी लागते, दुसरा धातू टाकावा लागतो, म्हणजे ते सोन्याचे धातू दागिने चांगले होतात. पण खरा सोनार जो आहे तो दागिना विकत घेत असताना, त्याचा भाव करत असताना तो कसोटीला लावतो आणि त्याच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये थोडी काहीतरी हिनकस आहे. मग आता हिनकस काढायची असेल तर तो सोनार काय करतो, तो अग्नीमध्ये टाकतो. अग्नीमध्ये टाकलं की धातू जळून जातो आणि खरं सोनं जसंच्या तसंच. अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिवंत. तसा हा जीव आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं किडाळ मिसळलं आहे. हा आहे सोनं, पण त्याला ज्ञानरूपी अग्नीमध्ये टाकावं लागतं. गुरु काय करतात, गुरु सोनार आहे, त्याला ज्ञानरूपी अग्नीमध्ये टाकलं की त्याच्यातलं असलेलं जे किडाळ निघून जातं आणि जे असलेलं सोनं आहे, सच्चिदानंद रूप सोनं जे आहे, परमात्मा रूप सोनं आहे, जसंच्या तसं शिल्लक राहत. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा किडाळाचा दोष जाये, तरी पंधरी तेचे आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्प त्याने सोडला, संकल्प त्याचा गेला की त्या ठिकाणी तो साक्षात ब्रह्मरूपच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. हा परमात्माची परी दुसरा. पण संकल्प झाला, अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नीच्या बोरबारा संतोषे शिने.
मागे ओवीमध्ये येऊन गेलं, आपण त्याचं थोडंसं सांगायचं राहून गेलं. 75 क्रमांकाची ओवी जी आहे, एरवी होय ते तेचे आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोय, देखा स्वप्नीचे नि घाये की मरे साचे. ते सांगायचं राहिलं. स्वप्नाच्या घावामुळे मनुष्य कधी मरतो का? स्वप्नामध्ये जरी काही घाव झाला, तुकडे तुकडे झाले, तरी खरोखरचा तो मरतो का? स्वप्नच आहे. हो, तसं हे विश्व म्हणजे काय पडलेलं आहे? जीवाला एक प्रकारचं स्वप्न आहे. जीवत्व हे स्वप्न आहे. हो, अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा दांडा. म्हणून याच्यामध्ये काही झालं, सुख झालं, दुःख झालं, काही झालं, तर ज्याला कळलं हे स्वप्न आहे, तो त्याने शिनेल का? त्याने दुःखी होईल का? ज्या अर्थी दुःखी होतो त्या अर्थी अजून त्याला हे स्वप्न वाटत नाही. स्वप्नोनी जागृती येता, काय पाय दुखती पंडू सुता, स्वप्ना माझी असता प्रवास होय. स्वप्नात झालेला जो प्रवास आहे त्याने जागृतीत आल्यावर पाय चोळत बसतो का तो? म्हणतो अरे स्वप्नात झाला प्रवास. तसं सद्गुरूंनी ज्ञान दिल्यानंतर किंवा याला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर, याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर ही सगळी सुखदुःख त्याला स्वप्नवत वाटतात. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देऊवराचे. ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे, आता सेना ते सेना नव्हे आगवे. वा, जैसा किडाळाचा दोष जाये तरी 15 तेचे आहे, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. संकल्प त्याने फक्त लोपला पाहिजे. ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात 83 क्रमांकाची ओवी. हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा, नलगे मिळो जाणे आकाशा आना ठाया. घटाकार, हा घटाकार निमालिया, हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा, नलगे मिळो जाणे आकाशा आना ठाया. घटाकार आहे म्हणजे एक घट ठेवलेला आहे आणि त्या घटामध्ये घटात आहे आकाश, त्याला म्हणतात घटाकाश. आणि एका माणसाने येऊन काठी त्या घटावर टाकली आणि घट फुटला. आता घट फुटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आतलं जे आकाश आहे त्या आकाशाला बाहेरच्या आकाशाला मिळण्याशिवाय दुसरं कोणतं ठिकाण आहे का? तो घटातला आतलं जे घटाचं आकाश आहे ते दुसरीकडे कुठं जाणार आहे का? हां, आणखी एके ठिकाणी म्हटले, अगा घटू जे वेळी फुटे तेथेचे आकाश नीट लागे वाटे, वाटे लागे तरी भेटे एरवी काय चुके. अहो, घट फोडल्यानंतर घटाचं आकाश महाआकाशाला जाऊन मिळतं, हे म्हणणं तरी बरोबर आहे का? आहे का बरोबर? फुटल्यावर मिळतं का फुटायच्या अगोदरच आहे? फक्त घटाकाश हे तुम्ही नाव दिलं आणि महाआकाश हे नाव दिलं, वास्तविक पाहता तो आकाशच आहे. तसं जीव चैतन्य हे नाव आहे आणि ब्रह्मचैतन्य हे नाव आहे. औपाधिक भेद आहे, वास्तविक पाहता कुठल्याही प्रकारचा भेद नाही. घटमट झाले आकाशाचे पोटी, तुकाराम महाराज म्हणतात. हो, ह्या सगळ्या उपाधी आहेत आणि उपाधी जी आहे ती कल्पित असते, मिथ्या असते, खोटी असते. म्हणून वास्तव अभेद आहे, हा कल्पित सगळा भेद आहे. हो, आणखीन एक घटाच्या संबंधाने ओवी आलेली आहे. घटाची या खापरिया घटभंगी फेडलिया, मद आकाश आपयसया झालेची असे. ज्ञानोबा सांगतात, वास्तविक पाहता घटाच्या खापऱ्या झाल्यानंतर घटातलं जे आकाश आहे ते महाकाश झालेलं आहे. तसं जीव हा तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा परमात्मा स्वरूप आहे.
तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीच आहे. तैसा म्हणजे या घटाचा नाश झाला की घटाकाश महाकाशच आहे, त्याप्रमाणे देहामध्ये असलेला जो अहंकार आहे हा सुद्धा नसलेला अहंकार आहे. काल आपण चिंतन करून आलो, जर देहच खरा नाही तर अहंकार काय खरा. आपला जो अहंकार आहे देहाच्या ठिकाणी ठेवला, मनाच्या ठिकाणी ठेवला, बुद्धीच्या ठिकाणी ठेवला, ह्या खोट्या वस्तूच्या ठिकाणी आपण अहंकार ठेवतो. वास्तविक पाहता नसलेला अहंकार आहे, नसलेल्या वस्तूच्या ठिकाणी आपण ठेवला. परंतु जेव्हा त्याला जाग आली, त्याने विचार केला आणि मग तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, मुळासहित अहंकाराचा नाश झाला. काल सांगितलं हा विचारोनी अहंकार सांडिजे. विचार करायचा, आत्मस्वरूपाचा विचार करायचा, जगताचा विचार करायचा, आणि विचाराच्या पुढे मग हे जगत टिकत नाही, अहंकार टिकत नाही, अज्ञान टिकत नाही. विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. सारासार विचारता, भ्रांती ते पाहे असारता, मग सारते तत्वता होऊन जायची. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, अज्ञानासहित अज्ञानाचं कार्य अहंकार, तोची परमात्मा संचला आधीच आहे. अहंकार गेला तो आधीच आहे, झाला का अगोदरच आहे, आहेच तो. अहंकारामुळे फक्त भेद निर्माण झाला होता. अहंकारामुळे भ्रमाने तो देह मानत होता, जीव मानत होता. परमात्मा संचला आधीच आहे. हो, म्हणजे मुक्त होतो. मुक्त म्हणजे मुक्तच मुक्त होतो का बद्ध मुक्त होतो? मुक्त असलेलाच मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. विमुक्तस्य विमुच्यते. बद्ध असता काय, जर खरोखर बद्ध असता तो कधीच मुक्त झाला नसता. पण मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे, तुकाराम महाराज म्हणतात. मुक्त कशाला म्हणायचं, बंधनच आम्हाला माहिती नाही. म्हणून बंधन ही भ्रमाने मानलेली कल्पना आहे, भ्रांती आहे. म्हणून अशा प्रकारचा तो महात्मा आहे, त्याची स्थिती होते. बंधा कालेपी बंधा व्हावा, बंधन असताना सुद्धा मानतो जो बंधन तो आपला शत्रू झाला. आणि ज्याने विचाराच्या द्वारे, परमार्थ चिंतनाच्या द्वारे हे बंधन त्या ठिकाणी निवृत्त केलं, तोच आपला खरा बंधू झाला. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, भगवान परमात्मा सांगतात, आपण आपलं बंधू झालं पाहिजे, आपण आपलं शत्रू होऊ नये. जर आपण आपलं अज्ञान वाढवलं, आपण आपले मनोविकार वाढवले, तर आपलं अधपतन झालं आणि आपणच आपले शत्रू झालो. आणि जर आपण चिंतन केलं परमात्म्याचं, तर निश्चितच आपण आपले बंधू होऊन आपणच आपल्याला मुक्त करतो, आपणच आपला उद्धार करून घेतो. तसा उद्धार आपण आपला करून घेतला पाहिजे. आणि मग असा उद्धार झाल्यानंतर तो पुरुष जो आहे त्याच्या जीवनामध्ये शीत येतं, उष्ण येतं, सुख येतं, दुःख येतं. या सगळ्यामध्ये सुद्धा तो कशा प्रकारे समान असतो त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करणार आहेत. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण परवा दिवशीच्या प्रवचनात करणार आहोत.